महत्त्वाची आहे एक महत्त्वाची बातमी। सोलापुरातल्या बार्शीमधील घारी गावात फटाका कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि त्यानंतर इथे मोठी आग सुद्धा लागलेली आहे। या स्फोटाच्या आजूबाजूचा परिसर हा दणाणून गेलेला आहे, त्याला जोरदार हादरा बसलेला आहे। या कंपनीमध्ये जवळपास 15 महिला या काम करत होत्या, मात्र सुदैवाने आज वटपौर्णिमेची सुट्टी असल्यामुळे कोणतीही महिला गेलेली नव्हती आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। सोलापुरातल्या बार्शीमधल्या घारी गावामध्ये फटाक्याच्या कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे आणि त्यानंतर इथे मोठी आग लागलेली आहे। स्फोटाच्या आजूबाजूचा परिसराला हादरा सुद्धा बसलेला आहे। या कंपनीमध्ये जवळपास 15 महिला या काम करतात, मात्र आज वटपौर्णिमेची सुट्टी असल्यामुळे एकही महिला या ठिकाणी गेलेली नव्हती आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांच्याकडून। विश्वभूषण, नेमकी किती वाजता ही घटना घडलेली आहे? सध्याचे काय अपडेट्स मिळत आहेत? आग विझली आहे का? खरं तर सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। बार्शी तालुक्यातील घारी हे जे छोटेखानी गाव आहे त्या कारखान्यामध्ये युनुस मुलानी यांचा हा फटाक्याचा कारखाना होता आणि त्या ठिकाणी ही आग लागलेली आहे। आणि या आगीमुळे आपण बघू शकता की दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकता की मोठ्या पद्धतीचा स्फोट त्या ठिकाणी झालेला आहे। जवळपास 40 लाखांचं नुकसान या स्फोटामुळे झालेलं आहे। मात्र आज सुदैवानं वटपौर्णिमा होती आणि त्यामुळे या ठिकाणी या कारखान्याला सुट्टी होती। जवळपास 15 महिला या ठिकाणी काम करतात, मात्र या ठिकाणी कोणीही काम करत नसल्याने कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झाली नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी धन्यवाद विश्वभूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण दृश्य पाहतोय, स्फोट झालेला आहे, स्फोटानंतर आग लागलेली आहे आणि या स्फोटाचा हादरा आजूबाजूच्या परिसराला सुद्धा बसलेला आहे।